नमस्कार, मी सहयोगिता आणि भारतीय जनमत न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि पाहूयात आता सविस्तर वृत्त। आज पाटण तालुक्यात रस्त्याचे चाळण म्हणा किंवा तुमचे वन विभागात आपल्या बांधकाम विभागाने सुद्धा तुम्हाला वेगवेगळी आश्वासनं दिली किंवा कंपनीने सुद्धा दिली किंवा ह्या झाडांच्या बद्दल आम्ही विचार करून तुम्हाला हे करू। मग आत्तापर्यंत त्यावरती काय काय पूर्तता केली? मुळामध्ये काहीच यांनी केलं नाही। गेल्या पावसामध्ये याच महिन्यामध्ये मायामध्ये उपोषण केलं होतं आपण रस्त्यावरतीच। त्यावेळी त्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिलं होतं की LNT कंपनीने अर्धवट काम सोडून गेली म्हणून त्यांना 10 कोटी 1 लाख रुपये दंड केलेला। तो मुळामध्ये त्यांनी वसूल करायचा होता, तो त्यांनी आज अखेर केला नाही। दुसरी गोष्ट जी त्यांनी 5100च्या आसपास आपल्या या रस्त्यावरची राष्ट्रीय महामार्गावरती कारण चिपळूणवरती जी वृक्ष होती ती तोडलेली आहे, त्याच्या 5 पट ती लावणार होती। त्यांनी आपल्याला उपोषणामध्ये लेखी आव्हान दिलं होतं की आम्ही 2 दिवसामध्ये म्हणजे 1 वर्षापूर्वी आव्हान दिलं होतं की 2 दिवसांमध्ये आम्ही वृक्ष लागवड चालू करतो म्हणून, ती सुद्धा त्यांनी केली नाही। त्यानंतर आपण त्यांना जो रस्त्याचा जे डागडुजीचा जो विषय आहे तो आता कालावधी संपलेला आहे LNT कंपनीचा या महिन्यामध्ये, तर तो कालावधी सुद्धा वाढवून जी उरलेली कामं आहेत ती त्यांच्याकडून त्यांनी पूर्ण करायची, ती सुद्धा अद्याप त्यांनी केलेली नाहीत पूर्ण। तो कालावधी ते सुद्धा त्यांनी वाढवला पाहिजे, ती कामंसुद्धा त्यांनी पूर्ण केली पाहिजेत, ही एक त्यातली मागणी होती। आणि आता आपली चौथी जी प्रामुख्यानं जी मागणी आहे, आता जी दुसरी 13 किलोमीटरची जी काम करते कंपनी, त्या कंपनीने आत्ता जवळपास एक 15 दिवस राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला होता। आणि तो राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला होता त्या मुळामध्ये चुकीच्या पद्धतीनं काम चालू असल्यामुळं तो रस्ता बंद करण्यात आला होता। मुळामध्ये त्यांनी तो रस्ता बंदच करण्यात होता, ठेकेदाराची चुकी, आणि ठेकेदाराच्या चुकीला या सर्व प्रशासनानं त्यांना या सर्व राष्ट्रीय मार्गाच्या अधिकाऱ्यांनी पाठीशी घालून रस्ता बंद करून पाटण तालुक्यातल्या नव्हे तर जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेला वेठीस धरण्याचं काम केलं होतं आणि सर्व अडचणीत आणण्याचं काम केलं ह्या ठेकेदारानं। त्या ठेकेदारावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे। आज मला सांगा, वेळोवेळी तुम्ही निवेदनं दिली आणि वेळात बघा तो आमरण उपोषणाला तुम्ही बसला, पण शेवटचा तुम्ही त्यांना अल्टिमेट काय देणार? शेवटचाच अल्टिमेट आहे, मुळात गुन्हे दाखल झाले पाहिजेत संबंधित या ठेकेदारावर। LNT कंपनीने 10 कोटी 1 लाख रुपये भरले पाहिजेत, डागडुजी जी त्यांच्याकडं बाकी आहे ती पूर्णपणे करून दिली पाहिजे, आणि जी झाडं लावायची आहेत ती मुळात जेवढी त्यांनी तोडली त्या 5 पट लावायची आहेत का तर लावायची आणि त्यांनी लावलीच पाहिजे, ती सुद्धा 7 फुटी म्हणजे 7 त्याचं वय मर्यादा 7 वर्ष तरी पाहिजे, ही आमची मागणी आहे। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा भारतीय जनमत न्यूज।